तिथून आता कुठल्याही प्रकारची स्मशानभूमी बांधलेली नाही। वारंवार पाऊस असेल तर लोकांना त्याचा अक्षरशः वारले घरातल्याही बघा की त्यांना नाही की पाऊस पडलाय त्यांना कसे त्यांची अंत्यविधी करायचा त्यांना त्याची काळजी लागलेली असते। वारंवार प्रश्नाला मी 3 वर्ष झालं पत्रव्यवहार करतोय, आता कुठल्याही प्रकारची मला त्यांनी केलेली नाही। यापुढे आंदोलन कोणत्याही पद्धतीने होणार नाही। सरळ आमचं जे काय प्रेत असेल ते येऊन आम्ही या नगरपालिकेमध्ये जाणार आहोत। मग त्याला येथील स्थानिक शासन असेल किंवा प्रशासन असेल हेच फक्त जबाबदार राहणार आहे। आज जर तुम्ही पाहिलं झालं तर हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे अंत्यविधी जो होतो तो उड्यावर आम्हाला करावा लागतो। ही लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी या शासनासाठी प्रशासनासाठी आहे। आणि एकीकडे सरण रचलं जातं त्यावर मृतदेह ठेवला जातो तर वरून पावसाची धार चालू असते। मग याच्या व्यतिरिक्त लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे असं मला नाही वाटत। आणि म्हणून या उपोषणामधून आम्ही शासनाचा आणि प्रशासनाचा तर आमचं असंच म्हणणं आहे की आज सीओ साहेबांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि स्मशानभूमीची काय तुमची जी प्रोसेस आहे ती चालू करावी। त्यांनी कुणाला बोलायचं सध्या बोलावं, सगळ्या गोष्टी चालू कराव्या आणि तात्काळ स्मशानभूमी बांधायची आमची मागणी आहे ती मान्य करा आणि लवकरात लवकर स्मशानभूमी द्यावी। नाहीतर आमच्या तालुका अध्यक्षांनी आता इशारा दिलेला आहे की याच्यापुढे हिंदू समाजाचा कुणी व्यक्ती डॉक्टर तुळजापूर खुर्द इथला कुठलाही व्यक्ती मृत्यू पावला तर त्याचा पूर्ण अंत्यविधी आम्ही नगरपालिकेसमोर आणून करणार आहे आणि ह्याला फक्त प्रशासन